रांचीमधील विधान भवनावर हा मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला। हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेत। तार से का ब्रेकेटिंग से मैं भूख हड़ताल के बावजूद आया हूँ, वो हमको रोक नहीं पाएगा। मैं एम्बुलेंस से आया हूँ और यहाँ से स्ट्रक्चर से जा रहा हूँ। 9 दिनों से भूख हड़ताल पर हूँ मैं, और ये सरकार को हमारी बात माननी पड़ेगी। स्पाइडरमैन का कारण यही है कि हम झारखंड में इसलिए आए हैं क्योंकि आपके झारखंड के सरकार के कानों में आवाज नहीं जा रही है, लेकिन अमेरिका में बैठा स्पाइडरमैन के कानों में आवाज जा रही है। आपकी सरकार हमारी बात सुनना नहीं चाहती है। तर विद्यार्थ्यांच्या काही प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। त्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। हे सगळे विद्यार्थी आता आक्रमक झालेच। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होतं। चर्चेच्या काही फेऱ्या सुद्धा सरकारसोबत झाल्या, मात्र विद्यार्थ्यांच्या काही मागण्या सरकारने अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्याच मागण्यांना अनुसरून विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि भव्य असा मोर्चा आज विधान भवनावर काढण्यात आलेला आहे। रांचीमधील मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय। या संपूर्ण परिसराला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात केलेला आहे। या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। पाण्याच्या फवाऱ्याचा मारा देखील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला आहे। हातामध्ये तिरंगा घेतलेले, काही फलक घेतलेले हे सगळे विद्यार्थी आपल्याला दिसतात। बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्न सुद्धा विद्यार्थ्यांनी केला होता, मात्र पोलिसांनी वेळेस त्यांना रोखलं। रांचीमधील हे आंदोलन आता आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्थानिक पेपरफुटीच्या विरोधात, सरकारच्या विरोधात विद्यार्थी आता रोष व्यक्त करत आहेत। विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी आहे। पेपरफुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। काही मागण्या सरकारने पूर्ण सुद्धा केल्या। चर्चेच्या काही फेऱ्या सुद्धा आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये झाल्या, मात्र तरी देखील सरकारला अद्यापर्यंत पूर्णतः तोडगा काढण्यात या आंदोलनामध्ये यश आलेलं नाहीये। आता सरकार या विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेनुसार पुढे काय निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। ही 3 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तारांचं कुंपण या परिसरामध्ये करण्यात आलेलं होतं, बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं होतं। त्यानंतर विद्यार्थ्यांची आक्रमकता पाहता त्यांच्यावर पाण्याचा मारा सुद्धा करण्यात आला आणि विद्यार्थ्यांचा जो विराट मोर्चा निघालेला आहे ती दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोच आहे। प्रामुख्याने रांचीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील ही 3 महत्त्वाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं, पोलिसांचा बंदोबस्त होता आणि तारांचं कुंपण या परिसरामध्ये करण्यात आलं, जेणेकरून विद्यार्थी ते ओलांडून आतमध्ये येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना रोखण्याचा एक प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी केलेला होता। दुसरीकडे विद्यार्थ्यांची आक्रमकता पाहता पाण्याचा मारा विद्यार्थ्यांवर करण्यात आला, मात्र विद्यार्थी त्याचा सुद्धा आनंद लुटत असल्याचं दृश्य दिसतंय। आणि तिसरी दृश्य आहे हा जो विराट मोर्चा निघाला त्याची, विद्यार्थ्यांचा हा विराट मोर्चा निघाला। हजारोंच्या संख्येने विद्यार्थी तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये हा रोष एक प्रकारे व्यक्त केला जातोय। विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत की ज्या अजूनही अपूर्ण आहेत, त्या मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। पेपरफुटीच्या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशा अनेक मागण्या आहेत आणि त्यांना अनुसरून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। जेपीएससीची परीक्षा सरकारने रद्द केली, मात्र जी सीजीएलची परीक्षा होती ती रद्द करण्याचा निर्णय सरकारने अद्यापपर्यंत घेतलेला नाहीये। तर सीजीएलची परीक्षा रद्द करावी ही देखील प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे आणि यासोबतच हे जे पेपरफुटीचे प्रकरण घडलेले आहेत त्यामध्ये सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केलेली आहे। या 2 प्रमुख मागण्या सरकारने अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या नाहीये। चर्चेच्या काही फेऱ्या सुद्धा आंदोलक आणि सरकारमध्ये पार पडल्या, मात्र अद्यापपर्यंत तरी आवश्यक तो तोडगा काढण्यात सरकारला यश आलेलं नाहीये। आज विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांची आजची जी आक्रमकता आहे ती पाहता आज सुद्धा सरकार काही महत्त्वाचा निर्णय या विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात घेतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। आता सरकारी पातळीवर देखील हालचाली सुरू झाल्या असतील, कारण एका बाजूला विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आता सरकारी पातळीवर नेमक्या काय हालचाली होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल।
तर प्रामुख्याने ही 3 दृश्य या आंदोलनातली तारांचं कुंपण या परिसरामध्ये करण्यात आलं, विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात आहे। तर विद्यार्थ्यांची आक्रमकता बघता काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा सुद्धा करण्यात आला आणि विद्यार्थी तरी देखील आक्रमकच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जो पाण्याचा मारा केला जातोय त्याचा आनंद लुटताना हे सगळे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। या रांचीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सध्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा केला जातोय, मात्र त्यामध्ये विद्यार्थी भिजण्याचा आनंद लुटत असल्याचं देखील दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय। ही लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। हातामध्ये तिरंगा ध्वज घेतलेले हे सगळे विद्यार्थी, काही पोस्टर देखील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपल्या मागण्यांचे दिसत आहेत आणि आक्रमकपणे हे आंदोलन करत आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते आणि पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलं, तारांचं कुंपण या संपूर्ण परिसराला करण्यात आलेलं आहे। अर्थातच आंदोलनाची जी व्यापकता होती ती वाढत चाललेली होती आणि त्यानुसार सुरक्षा यंत्रणा सुद्धा अलर्ट झालेल्या होत्या आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आवश्यक त्या उपाययोजना देखील पोलिसांनी वेळेस केलेल्या होत्या। त्यामुळे आंदोलकांना विधान भवनाच्या परिसरामध्ये प्रवेश करता आलेला नाहीये। विधान भवनाच्या बाहेरच या सगळ्या आंदोलकांना पोलिसांना रोखण्यात यश आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत त्या ठिकाणी पाण्याचा मारा देखील केला जातोय, मात्र आंदोलक त्याचा सुद्धा आनंद लुटतायत आणि आपल्या मागण्यांवर हे सगळे आंदोलक आपल्याला ठाम असल्याचं दिसतंय। रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून विद्यार्थ्यांचं शांततेमध्ये आंदोलन सुरू होतं। काही विद्यार्थ्यांनी उपोषण सुद्धा केलेलं होतं, त्यांची प्रकृती खालावलेली सुद्धा होती। चर्चेच्या काही फेऱ्या सरकार आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळामध्ये पार पडल्या, मात्र ज्या काही मागण्या अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या मागण्या सुद्धा सरकारनं तातडीनं पूर्ण कराव्यात। या मागणीसाठी आज भव्य असा मोर्चा तेथील विधान भवनावर आयोजित करण्यात आलेला होता आणि या भव्य मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं हे सगळे विद्यार्थी आंदोलक सहभागी झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांची दृश्य आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न हे सगळे विद्यार्थी करतायत, मात्र पोलीस या सगळ्या आंदोलकांना रोखतायत। विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा देखील केला जातोय। जोरदार घोषणाबाजी देखील या विद्यार्थ्यांची आपल्याला पाहायला मिळते। आपल्या मागण्यांना घेऊन हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। सरकारनं तातडीनं यावर तोडगा काढावा अशी मागणी देखील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जाते। काही विद्यार्थ्यांचं उपोषण सुद्धा सुरू होतं, ते विद्यार्थी देखील त्याच अवस्थेमध्ये या कि वो सदन में आके जो बच्चों के ऊपर अन्याय अत्याचार हुआ और जो उनको मारा गया पीटा गया अब सबको मालूम है। और तर ही दृश्य आपण पाहतोय, अनेक प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहे। रांचीतील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर आता पाण्याचा मारा केला जातोय। हातामध्ये तिरंगा घेतलेले विद्यार्थी आपल्याला आक्रमकच दिसत आहेत। पोलिसांनी या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप दिलेलं आहे, त्यामुळे या विधान भवनाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश करता आलेला नाहीये। मात्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशी मागणी विद्यार्थी करतायत। तर रांचीमधील विद्यार्थ्यांची ही दृश्य आपण पाहतोय। 29 जुलैपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि काही विद्यार्थ्यांसोबत सरकारने चर्चा देखील केली, मात्र काही मागण्या अपूर्ण राहिल्या।
आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज विधान भवनावर मोर्चाचं नियोजन या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं आणि या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी पहिली जी मागणी होती JPSCची परीक्षा रद्द करावी। ती JPSCची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केली नाही। आणि दुसरी जी परीक्षा होती ती CGLची परीक्षा रद्द करण्याची मागणी, ती मागणी मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण आहे। आणि या ज्या परीक्षांमध्ये अनियमितता होते, गैरप्रकार होतात, या सगळ्या आतापर्यंत झालेल्या प्रकारांची CBI चौकशी करण्याची मागणी देखील अपूर्ण आहे। आणि त्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी आज आक्रमकपणे ही भूमिका घेतली आणि थेट तेथील विधान भवनावर हा मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येनं विद्यार्थी या विधान भवनावरील मोर्चामध्ये सहभागी झाले, मात्र सुरक्षा यंत्रणा देखील आधीपासूनच अलर्ट होत्या। सुरक्षा यंत्रणांनी वेळीच विधान भवनाच्या या संपूर्ण परिसराला एक सुरक्षा कवच बनवलेलं आहे।